माझी दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर काल आपण काय पाहिलं होतं, तर हे वेगवेगळे लाईन दिलेले होत्या आणि त्याच्यावरती आपण चेन स्टिच केलेला आहे। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण झिगझॅग स्टिच पाहिलेलं होतं, नंतर सिंगल चेन स्टिच, डबल चेन स्टिच आणि ट्रिपल चेन स्टिच हे पाहिलेले आहेत। तर आपण हे जरी थ्रेड म्हणजे जरीचा जो धागा आहे ना, त्याने आपण हे प्रॅक्टिस केलेलं आहे। हे फुलाचं पण प्रॅक्टिस केलेलं आहे चेन स्टिचचं, नंतर ना हा चौकोन पण आपण चेन स्टिचनं काढलेला आहे। तर हे जर व्हिडिओ तुम्ही अगोदर ती पाहिले असतील तर आता आपण हे आकार काल आपण काय दिलं होतं, हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला असाइनमेंट दिली होती, होमवर्क दिला होता आणि त्याचे चेन स्टिच करायला सांगितलं होतं। जर तुम्ही केलेलं असेल तर आज पहा तुम्ही कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे। माझ्यामध्ये तुम्ही हे प्रॅक्टिस केलेलं असेल तर हे तुम्हाला आकार एकदम परफेक्ट जमतील। पण जेवढं प्रॅक्टिस तुम्ही जास्त करताला तेवढं चेन स्टिच आहे ना तुम्हाला ब्लाऊजमध्ये छान दिसेल। तसंच आपण जेव्हा आता मण्याचं प्रॅक्टिस करणार आहे, याच्यानंतर आपण काय करणार आहे, धाग्याचं प्रॅक्टिस करणार आहोत, मण्याचं प्रॅक्टिस करणार आहोत। तर मण्याच्या आणि धाग्याच्या ह्याच्यामध्ये सेम हेच करायचं आहे, सिंगल चेन स्टिच, डबल चेन स्टिच, ट्रिपल चेन स्टिच ही पण धाग्याच्या ह्याच्यामध्ये करायचं आहे। नंतर धाग्याच्या ह्याच्यामध्ये झिगझॅगचं पण आहे। पानाच्या हे जर आपले पानं आहेत ना, त्याच्यामध्ये भरायचं कसं, धागा कसा भरायचा, तर हे आपण सिल्क थ्रेडनं पाहणार आहोत। हे आकार पण सिल्क थ्रेडनं काढता येते। आणि मण्याच्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जो दुसरा मण्याचा धागा असतोय ना, त्याचा वापर करून याच पद्धतीनं चेन स्टिच सारखंच आपल्याला मणी भरत जायचं आहे। त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा अगोदर ती आहे ना चेन स्टिच एकदम परफेक्ट यायला पाहिजे। तर आता आपण पाहूया, हे वेगवेगळे आकार आहेत ना, त्याच्यामध्ये चेन स्टिच देऊन पाहूया आणि नंतर ना आपण हे झिगझॅगचं जे आहे कालचं आपलं राहिलेलं, तर ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। तर मी याचा धागा असाच ठेवलेला होता इथं, हे इथं एंड नॉट दिलेली आहे आणि धागा तसाच ठेवलेला होता। तर आता आपण हा आकार अगोदर ती चेन स्टिच करून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्या साईडचं देऊया, कारण इथं आपला धागा आहे, मी कट केलेला नाही। तुम्ही जर कट केला असेल तर धाग्याला गाठ मारून घ्या। इथं आपण काय करणार आहोत, एंड नॉट देणार आहोत, त्यामुळं धागा कट करून नंतर ना गाठ देण्याऐवजी एंड नॉट दिलेली छान म्हणजे पटकन होऊन जातं, त्यासाठी मी तसाच ठेवलेला आहे धागा। एंड नॉट दिली आणि जर ह्याच्यामधला हा धागा आहे नाही तर खालच्या साईडला तुमचा धागा असणार आहे, ती जर नंतर ना तुम्ही कट केला तर इथं एंड नॉट दिल्यामुळं इकडची काही शिलाई आपली उसवणार नाही। त्यामुळं अगोदर ती इथं एंड नॉट द्यायला विसरू नका। जर एंड नॉट न देता तुम्ही स्टिच करत गेला आणि नंतर ना चुकून तुम्ही खालच्या साईडला जर धागा कट केला तर ही तुमची जी केलेली शिलाई आहे ना सगळी स्टिच उसवेल। त्यामुळे इथं अगोदर ती एंड नॉट द्या। तर आता आपण इथं करूया, एंड नॉट अगोदर देऊन घेऊया। तर या पद्धतीने मी एंड नॉट दिलेले आणि एंड नॉट जरा धागा जर खालच्या साईडला ओढला ना, ही आपली वरची जी गाठ आहे ना ती एकदम दिसून येत नाही, खालच्या साईडला जाते। तर इथून आपण आता स्टिच करूया। तर या पद्धतीने आपलं पानाचा अर्धा आकार देऊन झालेला आहे। तर लास्टला काय करायचं, इथं छोटीशी स्टिच द्यायची, त्यामुळे इथं बरोबर आपला कोण येतोय आणि नंतर ना मग या साईडला थोडी मोठ्या देत केलं तरी पण चालतंय।
जेवढं नाजूक तुम्ही वर्क करचाल ना तेवढं छान दिसते. तर या पद्धतीने आपला पानाचा आकार कंप्लीट झालेला आहे. धागा नंतर या नॉट देऊन धागा खाली ओढून घ्यायचा, म्हणजे वरची गाठ आहे ती आपली खालच्या साईडला जाते. तर या पद्धतीने आपण हे तिन्ही पण आकार उरलेलं करून घेऊया. तर इथं आपण या नॉट दिलेली आहे, त्यामुळे इथून जर चालू केलं तर आपला तेवढाच धागा हे होतोय. जर कट करून गाठ मारत गेलं तर उशीर लागतोय. त्यामुळे इथं काय करायची, स्टार्टिंगला या नॉट द्यायची, म्हणजे आपल्या नंतरचे आपण जी डिझाईन करणार आहोत किंवा जे काय आता हे षटकोन करणार आहे त्याचं आतमधून जर खालच्या साईडनं धागा कट केला तर तो उसवू नये. आणि आता जिथून आपण या नॉट दिले ना तिथं सुई नंतर घुसवून स्टिच चालू करायची. छोटी स्टिच, एकदम छोटी छोटी स्टिच द्यायची. तर लास्टला आता आपण कोण आलेला आहे, कोपरा आलेला आहे, त्यामुळे एकदम छोटी स्टिच द्यायची. आता धाग्याची गाठ बसली बघा. तर नंतर ना आपण दुसरी स्टिच घेत जायचं इथंच. धाग्याची जर गाठ बसली ना तर जिथं गाठ बसलेली तिथूनच सुई घुसवून नंतर ना स्टिच करायला चालू करायचं आहे. जर तुम्ही गॅप दिला तर मग ते गॅप दिसून येतो. तर इथं आपला षटकोन चेन स्टिचचा तयार आहे. आता मी इथं काय करणार आहे, धागा कट करून घेणार आहे, कारण याच्यामध्ये खूप अंतर आहे. तेवढ्यात आपली धाग्याची गाठ मारून होईल.
कटरच्या साहाय्यानं धागा कट करून घ्यायचा। तर या पद्धतीने अशी गाठ मारून घ्यायची। तर गाठीचे प्रकार आपल्याकडे 3 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर अवश्य पहा। त्यामध्ये तुम्हाला जी सोपी गाठ वाटते ना त्या पद्धतीनं गाठ द्या। तर आता आपण त्रिकोण तयार करून घेणार आहोत। इथं छोटी गाठ, छोटी चेन स्टिच, गाठ नाही द्यायची, चेन स्टिच आणि त्यानंतर ना सरळ द्यायचं चेन स्टिच। एकदा आपला हात बसला ना मग एकदम फास्ट होतंय। स्टार्टिंगला तेवढं थोडंसं अवघड वाटतंय हे, त्यासाठी अगोदर ती कपडा व्यवस्थित लावून घ्यायचा, स्टँड पण व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं। स्टँड हललं नाही पाहिजे आणि कपडा पण लूज नाही पडला पाहिजे। जर या गोष्टींची अगोदर ती काळजी घेतली ना तर आपलं चेन स्टिच फास्ट होऊन जाते। आता आपण हा वर्तुळाकार याला स्टिच करून घेऊया। अगोदर ती एंड नॉट द्यायचं, म्हणजे धागा जर आपण खालून कट केला खालच्या साईडनं तर आपली ही वर्तुळाची चेन स्टिच उसवली नाही पाहिजे। आणि नंतर ना धागा खाली ओढून घ्यायचा, म्हणजे ही गाठ आहे ती खालच्या साईडला जाते आणि इथंच चेन स्टिचसाठी सुई घुसवून नंतर चेन स्टिच स्टार्टिंग करायची आपली। तुम्हाला या पद्धतीने शिकवलेलं समजते का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्या स्पीडनं समजतंय का ह्याच्यापेक्षा स्लो सांगायला पाहिजे किंवा फास्ट सांगायला पाहिजे हे पण सांगा। आपण जे आखलेलं आहे ना, ड्रा केलेला आहे ना, त्यावरून बरोबर स्टिचला सुई घुसवायची, म्हणजे आकार एकदम बरोबर जुळत जातोय त्याचा। आणि आता येणार आपली एंड नॉट। तर अशा पद्धतीने आपलं हे जे काल शेप दिले होते ना
प्रॅक्टिससाठी, होमवर्क, असाइनमेंटसाठी, तर या पद्धतीनं करून घ्यायचं होतं. तुम्ही जर केलं असेल प्रॅक्टिस तर एकदम उत्तम.